नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या महत्त्वपूर्ण अशा यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. शिक्षक भरती प्रक्रियेतील रिलेटेड असणारी आत्ताच्या घडीची एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट की ज्यामध्ये या विद्यार्थी मित्रांना जे या भरती प्रक्रियेशी संलग्न आहेत त्यांच्यावरती या संपूर्ण माहितीचा दूरगामी असा परिणाम होणार आहे. ती संपूर्ण माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला फॉलो करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. व्हिडिओ शेअर करायचा आहे अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत जे हे विद्यार्थी मित्र ह्या प्रक्रियेशी संलग्न आहेत आणि या संपूर्ण माहितीचा त्यांना खूप फायदा होणार आहे आणि ती जाणून घेणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो आलेला GR की ज्यामध्ये महत्त्वपूर्ण असे 4 मुद्दे जे भरती प्रक्रियेमध्ये बदल केलेला आहे, पवित्र पोर्टलमध्ये जी काही बदल केला गेलेला आहे त्या संदर्भामधील सांगितलं. त्यातला एक महत्त्वपूर्ण असा मुद्दा त्याविषयी आपण चर्चा करतोय की जी वया संदर्भामध्ये पूर्वीचा असणारा अधिनियम किंवा पूर्वीचा असणारा नियम आणि त्याच्यामध्ये केलेला बदल हा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे ह्या भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची असणारी एक्झाम म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET आत्ताच बघतोय आपण, त्याचा रिझल्ट आलेला आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांमधून काही मोजकेच विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि त्या पात्रतेशिवाय पुढची प्रक्रिया जी भरती प्रक्रिया म्हणजे टेट एक्झाम देता येत नाही. त्यासाठी ही अनिवार्यतेची असणारी एक्झाम आणि त्याच्याच परिपूर्ण तयारीसाठी विद्यार्थ्यांच्या या मार्गदर्शनासाठी बाळासाहेब शिंदे सर यांच्या थ्रू आपल्याला या 2 बॅचचं आयोजन होतंय. महागुरु 1.0 बॅच तुमची पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी एक अत्यंत उपयुक्त अशी बॅच लॉन्च करत आहोत. पेपर 1 आणि पेपर 2 याची परिपूर्ण अशी तयारी आणि महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाणार आहे. TET टेट CTT फॅक्टरी या चॅनल थ्रू नुकतंच आपण ही बॅच लॉन्च करत आहोत ज्यामध्ये तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे. आणि आणखीन एक तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी बातमी, जे सध्या सेवेमध्ये आहेत, रुजू आहेत अशा फक्त शिक्षकांसाठी आपण गुरुवर्य 1.0 बॅचचं सुद्धा आयोजन करतोय की ज्या थ्रू आपल्याला स्वतः बाळासाहेब शिंदे सर यांचं मार्गदर्शन लाभतंय. गणित आणि इंग्रजी या विषयाची परिपूर्ण अशी तयारी आणि त्याचबरोबर अनुभवी आणि सर्वोत्तम अशी महाराष्ट्रातली टीम जी तुमची तयारी करून घेतली जाणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 ची पूर्णतः मार्गदर्शन, संपूर्ण डिटेल्स दोन्ही बॅचचे तुम्हाला स्क्रीनवरती आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, ही पात्रता येईल त्या कालखंडामध्ये आवश्यक आहे आणि ती परिपूर्ण धारण करण्यासाठी ही बॅच अत्यंत लाभदायक ठरेल यात तीळ मात्र शंका नाही. करायचंय काय, हा कॉन्टॅक्ट नंबर नोट डाऊन करून घ्यायचा, याच्यावरती कॉल करायचा आहे, संपूर्ण बॅच विषयी डिटेल जाणून घ्यायचं आहे आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्यायचे जेणेकरून पूर्ण कालावधी तुमचा ह्या अभ्यासामध्ये जाईल आणि पुढे येणाऱ्या एक्झाम मग TET असू द्या CTET असू द्या परिपूर्ण अशी तयारी होऊन एकदाची तुमची पात्रता धारण होईल. आता बघूयात या GR संदर्भातल्या आणि झालेल्या बदला संदर्भातल्या. आपण मगाशीही त्याविषयी चर्चा करत होतो. शालेय शिक्षण विभाग यांच्या मार्फत एक प्रसिद्धी पत्रक जारी केलेलं आहे आणि ज्यामध्ये पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा म्हणजे पूर्वी असणारे नियम आता त्याच्यामध्ये बदल केला गेलेला आहे. बाकी सर्व डिटेल मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं होतं. आता बघूयात सर्वात महत्त्वाचा त्यातला वया संदर्भातला जो काही निवडी संदर्भातल्या आहेत, त्यानंतर प्रेफरन्स किती द्यायचा आहे त्या संदर्भातल्या एकूण 4 असे नियम आणि त्यातलाच आपण बघतोय वया संदर्भातला असणारा आता हा पूर्वीचा नियम बघतोय. शासन निर्णय दिनांक 10/11/2022 मधील परिच्छेद 3.1 म्हणजे आधीचा नियम काय होता, शिक्षक पदभरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवार वय विचारात घेण्यात येईल. तथापि सर्वात महत्त्वाचा पॉइंट होता सन 2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवारांचे वय कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर 2 वर्षासाठी
शिथिलक्षम करण्यात येत आहे. कारण आपल्याला माहिती आहे 2022 ची टेट एक्झाम झाली, त्याच्याच अगोदर सलग 2 वर्षाचं कोविड-19चा काळ आलेला होता आणि अनेक परीक्षा लांबलेल्या होत्या. विद्यार्थ्यांना त्या कालखंडामध्ये कोणतीही भरती प्रक्रियेशी रिलेटेड कारवाई करता आली नव्हती आणि त्याच्यामुळे ती शिथिलता देण्यात आली होती. आता त्या नजदीकच असणारा महत्त्वपूर्ण बदल केलेला आहे. काय म्हटलं गेलेलं आहे तर पदभरती ज्या शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे, त्या पद चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करण्यात येईल. म्हणजे थोडक्यात शेवटचा अर्ज ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस इतरही परीक्षेला असाच नियम होता, आता हा बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे आता हा बदल आता इथून पुढे ग्राह्य धरण्यात येणार नाही. आता बदल हा पूर्वीप्रमाणेच असेल. चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवारांच्या वयाची परिगणना करण्यात येईल. म्हणजे हा बदल त्या विद्यार्थी मित्रांनी समजून घेणं गरजेचं आहे. त्या पूर्ण क्रायटेरियामध्ये आपण बसतोय का आणि आपण या म्हणजे जे काही भरती प्रक्रियेमध्ये आपण समाविष्ट होतोय का. मग ते आरक्षण निहाय असू द्यात किंवा ओपन कॅन्डिडेट, त्यांच्यासाठीची वयाची अट असेल ती पूर्वीप्रमाणेच लागू. म्हणजे या नियम आता जी पूर्वीची शिथिलता दिली होती आता परत त्याच्यामध्ये बदल केलेला आहे, तो जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आता सध्याच्या घडीला बघतोय आपण टीईटीचा निकाल लागलेला तर आहेच आहे, त्याचबरोबर पवित्र पोर्टल प्रणाली चालू आहे. नुकतंच आपण रजिस्ट्रेशन केलं आणि जी काही आपल्याला सेल्फ सर्टिफाय आहे ती प्रक्रिया पूर्ण केली. आता थोडक्यात बघतोय आपण बदली प्रक्रियाच्या संदर्भातही मी व्हिडिओ बनवला आहे की एकदा का संपूर्ण जिल्हानिहाय संपूर्ण राज्याच्या जागांची आकडेवारी त्या पोर्टलवरती अपलोड होईल, त्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म भरायला सुरुवात होईल. आणि प्रत्यक्षात त्यासाठी त्याच अगोदर हे महत्त्वपूर्ण 4 बदल केलेले आहेत आणि ते तुमच्यासाठी इथून पुढे खूप खूप उपयुक्त किंवा ते जाणून घेणं गरजेचं आहे. त्याचा संपूर्ण इम्पॅक्ट इथून पुढच्या भरती प्रक्रियेवरती होणार आहे. काही बाबतीत पॉझिटिव्ह असेल आणि काही बाबतीत संभ्रम करणारा असेल, पण तोही जाणून घेणं गरजेचं आहे. नक्कीच तुम्हाला या अपडेट या चॅनलवरती मिळतील आणि बॅच संदर्भातही मी तुम्हाला अगोदर सांगितले सर्वोत्तम बॅच ठरेल तुम्हाला ही पवित्र म्हणजे प्रणालीमध्ये समाविष्ट होण्यासाठी, आवश्यक टीईटी धारण करण्यासाठी. त्याही संदर्भात कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. लवकरात लवकर त्या संदर्भात डिटेल जाणून घ्या आणि बॅच लवकरात लवकर जॉईन घ्या. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर थांबतो इथं. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. तुर्तास गुड बाय अँड टेक केअर.